आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण काजू तीळ वडा. ठीक आहे, तर साहित्य बघूया आपण काय काय घ्यायचंय. तीळ, तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, हरभरा डाळ, ताक, आलं लसूण मिरची पेस्ट, साखर, सोडा, काजू पाकळी, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य बघितलं आपण काय काय घेतलं. तर आता ही धान्य घेतलेली आहेत, ते प्रमाण काय असणार आहे आणि काय करणार आहोत. आता हे तांदूळ आहेत, हे 4 वाट्या तांदूळ घ्यायचे. त्याला त्या 4 वाट्याला अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेऊन ते सगळं दळून आणायचं आणि भरडा काढून आणायचा त्याचा. म्हणजे बारीक पीठ नाही दळायचं, भरडा काढून आणायचं. भाजून करायचं का? नाही, अशीच कच्ची धान्य भरडा काढून आणायची. अच्छा, म्हणजे ह्याच्या 1/4 हे घ्यायचं. हा, याच्या 1/4 हे घ्यायचं. ओके, ठीक आहे. आता आपण हे सगळं मिक्स करूया ना प्रमाण. हे सगळंच लागेल आणि ह्याच्यातलं पाव लागेल. हा, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला जे काही बनवायचं असेल ते फटाफट त्या पिठापासून भरड्यापासून ते बनवता येईल. आता 1 वाटी तांदूळ आहेत तर त्याच्या पाव चणा डाळ. परत पाव मूग डाळ. हा, आणि पाव वाटी उडदाची डाळ. आता हे असं मिक्स केलेलं हे सगळं जे धान्य आहे ते गिरणीतून भरडा काढून आणायचा त्याचा. बरं, ठीक आहे. मग आपण त्याचा भरडा आता करून घेऊया. म्हणजे मग आपल्याला परत पुढे काय काय मिक्सिंग आहे ते बघ. ठीक आहे, भरडा करू. आपण भरडा करून घेतला आणि आता आपल्याला ते मिश्रण तयार करायचं. आता भरड्याचं ते पीठ भिजवायचं सगळं वड्यांचं. हा भरडा पण टिकतो ना? हो, खूप दिवस टिकतो अगदी. आणि हा अगदी पौष्टिकही आहे. हो, सगळ्या प्रकारची धान्य पोटात जातात आणि थंडीच्या दिवसात पौष्टिक खावं असं म्हणतात. त्याच्यामुळे मुद्दामून करून खावा. आता याच्यात आपण तीळ घालणार आहे, 2 चमचे तीळ. आता आपण संक्रांतीच्या निमित्तानं तीळ घालतोय, पण अदरवाईज सुद्धा तीळ प्लस जिरं किंवा ओवा असं सगळं घालायला काहीच हरकत नाही. हो, चांगलं लागेल, चांगलं लागेल. हो, त्याच्यानंतर याच्यात आपण आलं लसूण मिरची पेस्ट घालणार आहे. आता ती आवडीनुसार कोणाला तिखट कसं लागतं त्याप्रमाणे तुमच्याकडे कसं घालाल. आम्हाला तिघांनाही, माझ्या मिस्टरांना, मला, मुलीला तिखट आवडतं. हो, चालेल मग घाला ना बिंदास, तिखट, नो प्रॉब्लेम. लेक खाते ना तिखट. हो, अगदी आवडीने. आता याच्यात आपण मीठ चवीनुसार. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडी चवीला साखर घालणार आहे, कारण ते आपण ताकात भिजवणार आहे. मग थोडीशी आंबट गोड चव चांगली लागते. याच्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर घालणार थोडी. कोथिंबीरीने स्वाद चांगला लागतो. आता हे सगळं आपण पीठ हे पीठ आता भिजवून ठेवायचं ताकात 1 तासभर, 1 तास 1.5 तास. आणि त्याच्यानंतर अगदी वडे तळायच्या वेळेला आपण हा सोडा याच्यात चिमूटभर घालून मग वडे तळायचे. म्हणजे वडे करायच्या वेळेला सोडा घालायचा. आधीपासून घातलं तर एक तर ते फसफसेल जास्त आणि म्हणजे फर्मेंट चालू होईल ना. होईल, तर ते फसफसेल आणि तेल पण खूप जास्ती ऍब्सॉर्ब केलं जातं वड्यांमध्ये, म्हणून ऐन वेळेला सोडा घालून मग वडे तळायचे. ओके, ठीक आहे. मग आता ताक. आता हे आंबट ताक नाहीये ना? थोडंसं आंबटसर घ्यायचं. थोडं आंबट, खूप आंबट नाही, पण थोडं आंबट ताक चालतं. घाल. आणि हे पीठ घट्टच भिजवायचं, खूप घट्ट नाही, पण वडा भिजवताना थोडंसं सैल भिजवलं की ते जेव्हा घेऊ आपण तोपर्यंत ते घट्ट झालेलं. हो, होतं ना. हो, बस. हो, बस. ठीक आहे, आपण करून एकजीव करून घेऊया. एकजीव तर ठेवायलाही लागेल. तासभर तरी हे पीठ ठेवून द्यायचं तसंच. ठीक आहे, हे होत आहे. आता आपण तळायची पण तयारी करूया. हो, तसं करूया. पीठ आपण एक थोडा वेळ भिजवलं तर ते आलेलं आहे आणि आता बाकीची तयारी पण आली आहे. ते कसं करायचे, आपल्याला सोडा घालायचा. हो, आता त्याच्यात सोडा घालायचा.
सोडा घालून परत ते मळून घ्यायचं. अगदी चिमूट ना? हो, अगदी चिमूटभर सोडा घालायचा. बस. धान्य आहेत म्हटल्यानंतर चालेल. हा चालेल. हो, म्हणजे ते फुलतील आणि हा खुसखुशीत होतील. ह्याच्यात मोहन मग आपल्याला खूपच जास्ती घालावं लागेल. सोडा नसेल घालायचं आणि जास्ती वेळ भिजतही ठेवायला लागेल. हो ना? हो, तरच ते चांगले लागतील. म्हणून सोडा घातला तरी चालतो. थोडाच आपण पिंच घालतो. आता हे वडे आपण थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं आधी असं, आणि हे वडे असे हातावर असे थापून घ्यायचे. त्याच्यानंतर एका डिश मध्ये हे तीळ आहेत हे थोडे भुरभुरायचे. हा, हे होतो कमी सगळं. हा, असे भुरभुरायचे. बस. ह्याच्यात करायचं. आता याला काजू लावून घ्यायचा, कारण आपण तीळ काजू वडा करतोय ना, त्याच्यामुळे त्याला काजू लावून घ्यायचा. तो जरा जास्त आत खोचायचा, नाहीतर तळताना सुटून येतो. हा, ऍक्च्युअल खोचायचा तो व्यवस्थित त्याच्यात. हा, आणि मग हे असे वाव, दिसायला मस्त दिसतील ना, पेढ्याच्या आकाराचे असे छान दिसतात. ओके. पण मग हे लेकीला आवडतात का? हो. आज तुम्हाला आणि विशेष सांगायचं म्हणजे माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे. संक्रांतीला तिचा वाढदिवस असतो. क्या बात आहे. म्हणजे अख्खं जग सेलिब्रेट हो, करते. त्याच्यामुळे ती आज इतकी खुश आहे अगदी की तिचा पतंग आज सॉलिड हवेत उंच उडतोय. पार्टी दणक्यात. अगदी तुम्ही आलात त्याच्यामुळे आणखीन छान होईल. नाही, करूया ना, दंगा करूया भरपूर. आणि आता हे तिच्या आवडीचं म्हणून तिची आई तिच्या आवडीचं सगळं बनवते. सो हे झालेलं आहे, थोडे करून घेऊया. पार्टीला काय 1-2 नाही पुरणार आहे. हो ना, तर थोडे करून घेतो म्हणजे तळता येते. हो. सायलीच्या पार्टीची तयारी झालेली आहे. सध्या आम्ही हे 4 तळतोय. आता भरपूर करायला दिलेले आहेत आतमध्ये. तर हे आम्ही गोल्डन आणि असे ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. तेल तापलंय ना? हो, तेल तापले. बारीक मंद आचेवर हे तळून घ्यायचे. हा, कारण ते तसं कच्चं आहे तर शिजायला पाहिजे. शिजायला पाहिजे आतपर्यंत शिजण्यासाठी, म्हणून मंद आचेवर ते तळून घ्यायचे वडे. नाहीतर अगदीच कच्चट लागेल आणि पचायला जड होईल म्हणून. तर त्याच्यामुळे आम्ही मंद आचेवरती तळून घेतो. आणि तोपर्यंत आम्ही धान्य कुठची घेतली होती, प्रमाण काय घेतलं होतं, तर हे सगळं नीट लिहून घ्या. काजू तीळ वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तीळ, 1 वाटी तांदूळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, ताक, आलं मिरची पेस्ट, साखर, खायचा सोडा, काजू, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम 1 वाटी तांदूळ आणि प्रत्येकी पाव वाटी उडीद, हरभरा आणि मूग डाळ एकत्र वाटून घ्यावी. एका बाउल मध्ये हा तयार भरडा घेऊन त्यामध्ये तीळ, आलं मिरची पेस्ट, मीठ, साखर, कोथिंबीर आणि ताक घालून पीठ मळून घ्यावं आणि तासभर ठेवून द्यावं. भिजवलेल्या पिठामध्ये खायचा सोडा घालून या पिठाचे वडे थापावेत आणि तिळामध्ये घोळवावेत. वरून काजू लावून मंद आचेवर खरपूस तळून घ्यावेत. आम्ही